आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12वी फेल 12th फेल या पिक्चरमध्ये ज्या काही 10 गोष्टी मी शिकलेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही आतापर्यंत विक्रांत मेसी यांचा 12th फेल हा पिक्चर बघितला नसेल तर नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या 10 गोष्टी सांगणार आहे त्या 10 गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तंतोतंत पालन केल्या तर फायदा होऊ शकतो। आता हा 12th फेल मूवी हा कशावरती आहे? 12th फेल मूवी हा IPS अधिकारी डॉक्टर मनोज कुमार शर्मा, जे एकदम अतिशय गरीब बॅकग्राऊंड मधून येतात, त्यांच्या जीवनच्या संघर्षाबद्दल आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या 10 गोष्टी सांगणार आहे या त्या पिक्चरला बघितल्यानंतर मी काय शिकलो आहे त्याच्याबद्दल असणार आहे। अर्थात मला माहिती आहे पिक्चरमध्ये प्रत्येक गोष्ट ही रंजक सांगितली जाते, मनोरंजक पद्धतीने रंगवली जाते। ही गोष्ट किती खरी आहे किती खोटी आहे यामध्ये न पडता आपल्याला हे बघायचं आहे की ही गोष्ट मला काय शिकवते। चला तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत। सर्वात प्रथम डॉक्टर मनोज कुमार शर्मा हे कोण आहेत? डॉक्टर मनोज कुमार शर्मा हे एक IPS अधिकारी आहे आणि त्यांनी एकदम अतिशय गरीब घरातून त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी गरीब घरातून प्रवास केल्यानंतर अतिशय उच्च अशा IPS पोझिशन पर्यंत ते पोहोचले आहेत। आणि जर तुम्हाला डॉक्टर मनोज कुमार शर्मा बद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला गुगल करू शकता। डॉक्टर मनोज कुमार शर्मा हे IPS अधिकारी आहेत आणि IPS अधिकारी ही खूप पॉवरफुल पोझिशन आहे भारतामध्ये। आता जेव्हा मी हा विक्रांत मेसी यांचा पिक्चर बघत होतो 12th फेल, तेव्हा मी काही 10 गोष्टींचं निरीक्षण केलं। अर्थात तुम्ही देखील त्या पिक्चरमध्ये भरपूर साऱ्या गोष्टींचं निरीक्षण केलेलं असेल। जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्या 10 गोष्टींव्यतिरिक्त कोणती गोष्ट जी तुम्ही आढळली आहे तुम्हाला पण ती गोष्ट मी कव्हर केली नाहीये तर कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला कळेल की एक्झॅक्टली माझ्याकडनं काय सुटलंय। ओके, सर्वात प्रथम मी गोष्ट जी शिकलो 12th फेल मूवी मधनं ती म्हणजे इट डज नॉट मॅटर व्हॉट बॅकग्राऊंड यू कम फ्रॉम। इट डज नॉट मॅटर व्हॉट बॅकग्राऊंड यू कम फ्रॉम ह्याचा अर्थ काय? तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधनं आलेला आहात हे मॅटर करत नाही। तुमची पार्श्वभूमी काय आहे ती मॅटर करत नाही। भरपूर वेळेला आपण काय करतो, नाही माझ्याकडे साधनं नाहीये, माझ्याकडे रिसोर्सेस नाहीये, या गोष्टींना आपण कुठेतरी कारणं देतो। पण जर तुम्ही बघाल तर डॉक्टर मनोज कुमार शर्मा हे एका अशा बॅकग्राऊंड मधनं येतात जिकडे डाकू किंवा जिकडे चंबल वगैरे वस्ती होती आणि जर चंबल अशा वस्तीमध्ये जिकडे बंदूक घरामध्ये ठेवणं हे खूप सामान्य मानलं जायचं, तिकडनं जर मनोज कुमार शर्मा येतात आणि पोलीस फील्डमध्ये ते बेसिकली IPS होतात आणि खूप मोठ्या उच्च पोझिशन पर्यंत जात आहे, याचा अर्थ हे त्यांच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं लर्निंग आहे। आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बॅकग्राऊंडला ब्लेम करत राहाल ना तोपर्यंत तुम्ही ग्रो करणार नाही। आणि ही पहिली गोष्ट मी 12th फेल मूवी मधनं शिकलो। दुसरी गोष्ट मी जी शिकलो ती म्हणजे वन ड्रीम फेल सी बिगर ड्रीम। ह्याचा अर्थ काय? जर एखादं स्वप्न तुमचं फेल झालं तर एखादं मोठं स्वप्न बघण्याचा प्रयत्न करा। मी एका सीनचा इकडे तुम्हाला दाखला देतो। डॉक्टर मनोज कुमार शर्मा हे त्यांच्या चंबलच्या वस्तीमधनं ग्वालियरला बसने ट्रॅव्हल करतात आणि एक्झामसाठी येतात। ती एक्झाम होती PSC पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि त्या वर्षी पब्लिक सर्व्हिस कमिशन या एक्झामचं PSCच्या एक्झामचं सेंटर बेसिकली त्या सेंटरमध्ये ते उपस्थिती दर्शवण्यासाठी येतात आणि नंतर त्यांना कळतं की बाबा एक्झाम तर कॅन्सलच झाली आहे PSCची, सरकारकडे पैसे नाही, गव्हर्नमेंटकडे पैसे नाही आहेत आणि ती एक्झाम कॅन्सल झाली आहे। ते काय करतात तर ते खूप निराश होतात। त्यांना असं वाटतं की त्यांच्या हातातून सगळ्यात मोठं स्वप्न तुटलेलं आहे आणि त्यांना नेमकं कळत नाही की काय करायचंय, कसं करायचं आता पुढे। आता मी ज्या आजीचे पैसे आणले होते ते आजीची पैशाची बॅग पण एका बाईनी पळवलेली आहे आणि त्यांच्याकडे काहीच पैसे नसतात। पण नंतर ते 3-4 दिवस 5 दिवस एका हॉटेलच्या बाहेर झोपलेले असतात रात्रीचे, पण त्यांना नंतर भूक असह्य होते। मग ते काय करतात तर ते हॉटेल मालकाकडे जातात आणि ते सांगतात की मला तुम्ही काहीही काम द्या पण मला जेवायला द्या। तो मालक त्यांच्यावरती दया करतो हॉटेलचा आणि त्यांना जेवायला देतो आणि जेवायला दिल्यानंतर ते मस्तपैकी तुटून पडतात जेवणावरती आणि तुटून पडल्यानंतर जेवण संपवल्यानंतर ते मालकाकडे जातात आणि त्या मालकाला विचारतात की मालक मला आता काम द्या। तर मालक म्हणतो तुझ्यासाठी माझ्याकडे काही काम नाहीये। तर तो मालकाबरोबर हुज्जत घालायला लागतो आणि तो काय सांगतो माहितीये का, जर तुमच्याकडे काम नव्हतं तर तुम्ही मला का सांगितलं, मला जेवायला का सांगितलं। आणि हे त्यांचा प्रामाणिकपणा, खुद्दारी त्यांच्याबद्दल सांगते। तितक्यात एक मुलगा जो पांडे नावाचा मुलगा असतो, तो पांडे नावाचा मुलगा त्याचं ते भांडण ऐकतो आणि पांडे नावाचा मुलगा त्याला सांगतो की तुझे पैसे मी देईल आणि नंतर तो विचारतो की बाबा माझे पैसे तू का देशील,
तर तो पांडे त्याला सांगतो की तुझंच थोडी पीएससी कॅन्सल झालंय, माझंही पीएससी कॅन्सल झालंय. आणि नंतर तो मुलगा त्याचे पैसे देतो आणि त्याच्या वडिलांचा फोन येतो, पांडेच्या वडिलांचा फोन येतो. तसा पांडे काय बोलतो की मी आता निघतोय, मी दिल्लीला येतोय. आणि तो बोलतो आता तुम्ही काय करणार, म्हणजे डॉक्टर मनोज कुमार शर्मा म्हणतात की तुम्ही आता काय करणार. तेवढ्यात पांडे म्हणतो की मी आता दिल्लीला जाऊन युपीएससीची तयारी करणार. आता ह्याला युपीएससी मधला यू पण माहित नसतो, खरंच म्हणतोय, यांना युपीएससी मधला यू पण माहिती नसतो. मग ते विचारतात युपीएससी म्हणजे काय, तर युपीएससी म्हणजे काय, तर हा डीएसपीचा पण मोठा भाऊ हा युपीएससी करून होता येतं असं सांगण्यात येतं. आणि त्यानंतर विक्रांत मेसी काही विचार न करता त्या पांडेला म्हणतात की मला दिल्लीला घेऊन चला, मी पण युपीएससी देणार. आणि हेच आपल्याला काय सांगतं माहितीये मित्रांनो, आपण जेव्हा एखादं स्वप्न बघतो आणि एखादं स्वप्न भंग पावतो, आपण निराश होतो, कोपऱ्यात बसतो आणि आपल्याला कळत नाही की काय करायचंय काय नाही करायचंय. पण तुम्हाला इकडे एक गोष्ट शिकता आली पाहिजे, ती म्हणजे एक ड्रीम फेल झालं ना, निराश होऊ नका, हताश होऊ नका, पटकन दुसरं स्वप्न बघा आणि त्या दुसऱ्या स्वप्नाप्रती तुम्ही पाऊल उचला. नंबर 3 ऑलवेज बिलीव्ह ऑन पीपल. नंबर 3 ऑलवेज बिलीव्ह ऑन पीपल. ह्याचा अर्थ काय समजून घ्या. सर्वात प्रथम ते चंबल सारख्या ठिकाणी राहतात. चंबल सारख्या ठिकाणी डकेती किंवा लूटमार किंवा किडनॅपिंग, फिरवती हे सगळे प्रकार हे नॉर्मल आहेत. पण तिकडनं येऊन ते ग्वालियरला येतात. ग्वालियरमध्ये त्यांची पैशाची बॅग चोरीला जाते, कपड्यांची बॅग चोरीला जाते. आता त्या घटनेनंतर पण भरपूर वेळेला आपण त्या घटनेमध्ये असू तर काय करू, आपण लोकांवरती विश्वास नाही करणार. पण तुम्ही जर बघाल तर डॉक्टर मनोज कुमार शर्मा त्या सीनमध्ये ते विश्वास करतात पांडे या गृहस्थावरती, पांडे या मित्रावरती ते विश्वास करतात आणि पांडेला सांगतात की मला तू युपीएससी करण्यासाठी दिल्लीला घेऊन चल. आता त्यांना माहित नाहीये की बाबा पांडे हा योग्य माणूस आहे की नाही, पांडे त्याला फसवणार की नाही, पण ते विश्वास करतात. ऍट दी एंड ऑफ द डे आपल्या हातात काय आहे, एखाद्यावरती विश्वास करणं आपल्या हातात आहे. तुम्ही जर असं म्हणाल की जग वाईट आहे, जग कधीच वाईट नसतं मित्रांनो. तुमचे अनुभव हे जगाला तुमच्याबद्दल हे वाईट बनवतात. नंबर 4 बिलीव्ह इन वर्किंग हार्ड. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, या पूर्ण मूवीमधनं मी एक गोष्ट शिकलोय, ती म्हणजे बिलिव्हिंग इन वर्किंग हार्ड. आता वर्किंग हार्ड म्हणजे काय बघा, जेव्हा दिल्लीला डॉक्टर मनोज कुमार शर्मा येतात तेव्हा त्यांच्याकडे खायचे पैसे नसतात किंवा त्यांना काम नसतं. मग ते काय करतात, तर ते एका लायब्ररीला जॉईन करतात आणि त्या लायब्ररीमध्ये झाडू मारणं, लायब्ररीमधलं पुस्तकं व्यवस्थित ठेवणं, साफसफाई करणं, हे सर्व कामं ते अगदी मनमोकळेपणाने करतात. त्याबद्दल कोणताही संकोच, कोणतीही लाज ते बाळगत नाही. आणि हे आपल्याला काय सांगतं की जर गरज पडली ना तर तुम्ही रस्त्यावरती पण उतरायला तुम्हाला तयारी असली पाहिजे. भरपूर वेळेला आपण स्टेटस किंवा आपण भरपूर अशा गोष्टींमध्ये अडकून पडतो ज्या गोष्टी आपल्याला पाठीमागे खेचतात. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमचा 50,000चा पगार असेल, 1,00,000 रुपयाचा पगार असेल आणि तुमच्या हातून सगळं काही सुटलं असेल, तुम्हाला जमिनीवरती उतरून काम करण्याची जोपर्यंत तयारी नसेल तोपर्यंत तुम्ही परत रिस्टार्ट करू शकणार नाही. कारण रिस्टार्ट हा या पूर्ण पिक्चरचा कॉन्सेप्ट होता. रिस्टार्ट हा पूर्ण या पिक्चरचा कॉन्सेप्ट होता. याचा अर्थ काय, त्याची पैशाची बॅग चोरीला जाते, तो परत रिस्टार्ट करतो. तो दिल्लीला येतो, दिल्लीला ग्वालियरला एक्झाम फेल होते, एक्झाम कॅन्सल होते, तो रिस्टार्ट करतो. तो दिल्लीला येतो, दिल्लीला आल्यावरती त्याच्याकडे काम नसतं, तो परत रिस्टार्ट करतो. हाच मूळ गाभा घेऊन हा पूर्ण पिक्चर बनवलेला आहे. राईट. नंबर 4 स्टँड आउट फॉर व्हॉट इज राईट. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे, आपल्या प्रत्येकाला जे सत्य आहे, जे खरं आहे त्याच्यासाठी आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. एक लायब्ररीचा एक सीन आहे जिथे मनोज कुमार शर्मा एका लायब्ररीच्या कॅबिनमध्ये झोपलेले असतात, रात्रीची वेळ असते. तितक्यात एक वृद्ध आजोबा तिकडे येतात आणि त्यांना बोलतात की तुम्हाला लायब्ररियननी बोलवलंय. लायब्ररियनकडे ते जातात आणि लायब्ररियन त्यांना विचारतो की बाबा ह्या रद्दीचे पैसे किती झाले. तर लायब्ररियनला तो सांगतो की बाबा इतके पैसे झाले. लायब्ररियन बोलतो की नाही, गेल्या वर्षी ही रद्दी अजून जास्त भावात गेली होती. आता तिकडे मनोज कुमार शर्मा लायब्ररियनना हे समजवण्याचा प्रयत्न करतात की या वर्षी लायब्ररियनचा या वर्षी रद्दीचा भाव इतकाच आहे. तितक्यात लायब्ररियन बोलतात की तू आत्ताच इतकी चोरी करतोय, तू देशाचा IPS अधिकारी झाल्यानंतर काय चोरी करशील, किती मोठी चोरी करशील, आणि त्याला काहीतरी शिवीगाळ करतो. तितक्यात डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांचा स्वाभिमान जागा होतो
आणि ते त्याच्यावरती चप्पल उगारतात, कारण की ती सवय त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली असते की जिथे कुठे अन्याय दिसेल चप्पल उगारा, आणि जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे तुम्ही तुमचा प्रतिकार करा. बघा लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीला अहिंसेला थारा नाहीये, कोणत्याही गोष्टीमध्ये हिंसेला थारा नाहीये. ओके, पण आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे जिथे अन्याय आहे तिकडे आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे एखादी गोष्ट जर मी केली नाहीये, म्हणजे साधं क्लासिक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आपले लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं, मी ज्या शेंगा खाल्ल्या नाही त्याचे टर्फ मी उचलणार नाही. राईट, ह्या सीनला बघताना मला त्यांची आठवण आली आणि मला कळालं की बाबा आपल्याला पण असंच वागायचंय, बरोबर की नाही. जे सक्सेसफुल लोकांनी केलंय तेच जर मी केलं तर मी पण माझ्या आयुष्यात यशस्वी होणार. नंबर 6 आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे ते म्हणजे आपल्याला आयसोलेशन मध्ये काम करण्याची तयारी असली पाहिजे. भरपूर वेळेला काय वाटतं माहितीये का, आपण लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टींमध्ये यश मिळवल्यानंतर आपल्याला काय वाटतं की नाही आता मला अनुभवायचंय, आता मला जगायचंय, आणि आपण कुठेतरी आयसोलेशन किंवा एकांतवास या गोष्टीला महत्व कमी देतो. या मूवीमध्ये एक अशी वेळ येते जेव्हा ते लायब्ररीचा जॉब सोडतात. लायब्ररीचा जॉब सोडल्यानंतर ते बेसिकली वेगवेगळ्या ठिकाणी जॉब शोधण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना एक चक्की मिळते जिकडे ते राहू पण शकतात, अभ्यास पण करू शकतात, आणि ती चक्की ही खूप छोटी असते, आटा चक्की असते, आणि ती खूप छोटी असते. आणि त्या आटा चक्कीमध्ये दिवसभर ते काम करतात. दिवसभर काम केल्यानंतर ते एका लाईट खाली चक्कीमध्येच एक बल्ब लावतात आणि बल्बमध्ये ते अभ्यास करतात. आणि हे आपल्याला काय सांगतं की आपल्याला नेहमी आयसोलेशन हा सगळ्यात चांगला मार्ग आपल्याला निवडता आला पाहिजे. आता आयसोलेशन हा का चांगला मार्ग असतो माहितीये, भरपूर वेळेला आपल्याला सगळ्यांची गरज नसते, कधी कधी आपल्याला एकांतवासाची गरज असते. कारण जितकं जास्त आपण एकांत राहू ना, जितकं जास्त आपण कनेक्टेड राहू आपल्या स्वतःशी, तितकी जास्त आपली ग्रोथ होईल. राईट. नंबर 7, डू एनिथिंग फॉर युअर लव्ड वन्स. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्या जवळच्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. राईट. जी काही शक्य असेल गोष्ट ती करता आली पाहिजे. नाव एक तिकडे सीन येतो मित्रांनो, डॉक्टर मनोज कुमार शर्मा ते एका मुलीला प्रपोज करतात. ते तिला आय लव्ह यू म्हणतात आणि ती त्यांना काही प्रतिसाद देत नाही, आणि ती प्रतिसाद न दिल्यानंतर ती निघून जाते. ती तिच्या घरी जाते निघून, आणि घरी निघून गेल्यानंतर ती त्याला सांगते की तू तुझ्या अभ्यासावरती लक्ष दे. आणि अभ्यासावरती लक्ष देत असताना त्याचं काही लक्ष अभ्यासावरती केंद्रित होत नाही. पण तो काय बोलतो, तू फक्त मला हो बोल, मी तुझ्यासाठी काहीही करेल. आणि एक नंतर असा सीन येतो ज्यामध्ये ती मुलगी त्यांना म्हणते की हो, मी आता तुला हो म्हटलीये, तू आता जगाला उलट पुलट करून टाक. आणि हे आपल्याला काय सांगतं माहितीये मित्रांनो, आपल्याला आपल्या जे प्रेम करतो आपण ज्या व्यक्तींवरती, आपली फॅमिली असेल, आपली बायको असेल, आपले हस्बंड असेल, त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी आपण जगाला उलट पुलट करून टाकण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. राईट. 8वा पॉइंट आहे तो म्हणजे नेव्हर गिव्ह अप ऑन होप्स. नेव्हर गिव्ह अप ऑन होप्स. बघा लक्षात घ्या, एक खूप मजेशीर असा किस्सा आहे जो 12th फेल या मूवीमध्ये येतो. आणि तो किस्सा काय आहे तर 12th फेल मूवीमध्ये एक सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याची लेखी परीक्षा असते डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांची. आणि डॉक्टर मनोज कुमार शर्मा काय करतात तर ते जाऊन एक एसे असतो तिकडे, राईट, टुरिझम इन इंडिया, आणि ते इंग्रजीमध्ये कच्चे असतात. ते काय करतात तर ते टुरिझम इन इंडियाच्या जागी टेररिझम इन इंडिया ह्याच्यावरती पूर्ण निबंध लिहून येतात. बाहेर मस्तपैकी खुशीमध्ये येतात आणि मित्राला सांगतात, अरे तू तो एसे मधला प्रश्न सॉल्व्ह केलाय का? आणि मित्र असा विचारतो, कोणता प्रश्न? तर तो बोलतो, अरे टुरिझम इन इंडिया. तर तो बोलतो मित्र, अरे टुरिझम इन इंडिया नाही येते, टेररिझम इन इंडिया नाही येते, टुरिझम इन इंडिया आहे. आणि तो तिकडेच खाली बसतो आणि त्याला कळत नाही काय करायचं काय नाही करायचं. आणि लेखी परीक्षापर्यंत पोहोचायसाठी तुम्हाला एंट्रन्स पर क्लिअर करावी लागते. आता ती एंट्रन्स परत क्लिअर करा, परत तुम्ही लेखी परीक्षेला जा, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू क्रॅक करा, परत तुमचे वर्ष वाया जातात. हे सगळं करताना त्याच्या डोक्यामध्ये फक्त गोंधळ निर्माण होतो आणि त्याला कळतं, अरे बापरे, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली आहे. राईट. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला आपल्या होप सोडता कामा नाही. IPS व्हायचं असेल तर 4 अटेम्प्ट मिळतात त्यांना, आणि 4थ्या अटेम्प्ट पर्यंत ते अटेम्प्ट करत राहतात. आणि ह्याचा अर्थ काय आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये होप सोडत नाही ना, तुमच्या बरोबर जग तुमच्या बरोबर असेल, युनिव्हर्स तुमच्या सोबत असेल,
तुम्ही फक्त होप सोडायची नाहीये. आणि हा खूप मोठा मेसेज मला वाटला या मूवीमधनं, जो मी तुमच्याकडे आज घेऊन येतोय. 9वा मेसेज, जो खूप महत्वाचा मेसेज आहे आणि आय थिंक या पूर्ण पिक्चरचा सगळ्यात चांगला सीन जर कोणता असेल तर तो क्लायमॅक्सचा सीन आहे. आणि तो क्लायमॅक्सचा सीन काय आहे तर एक इंटरव्ह्यूचा रूम असतो, IPS इंटरव्ह्यूज घेण्याची एक रूम असते आणि त्यामध्ये 5 लोकांचं पॅनल बसलेलं असतं. एक मधोमध एक गृहस्थ असतात आणि आजूबाजूला 4 पॅनलिस्ट असतात. आणि ते प्रत्येक जो मुलगा जातो IPS बनायला, जो तयारी करत असतो, त्याला इंटरव्ह्यू घेत असतात. आता जेव्हा डॉक्टर मनोज कुमार शर्माची वेळ येते तेव्हा डॉक्टर मनोज कुमार शर्माला असं विचारण्यात येतं की तुम्ही 12th फेल झाला होता, तुम्हाला 10वीला फर्स्ट क्लास होता आणि 12th फेल झाला, असं कसं शक्य झालं? तर मनोज कुमार शर्मा म्हणतात की मी 12th फेल झालो कारण की त्या दिवशी त्या वर्षी आमच्या इकडे एक आमच्या इकडे एक पोलीस इन्स्पेक्टर आले होते आणि ते खूप प्रामाणिक होते आणि त्यांनी चिटिंग थांबवली होती, त्यामुळे मी 12th फेल झालो होतो. तर ते विचारतात पुढे जाऊन की बाबा तुम्ही नंतर 12th क्लिअर केली, त्यामध्ये मार्क खूप कमी पडले तुम्हाला, मग तुम्ही असं का केलं? तुम्ही 12th मध्ये तुम्हाला मार्क का कमी पडले? तर ते असं म्हणतात की 12th मध्ये मला नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये मार्क कमी पडले कारण मी चिटिंग केली नाही. चिटिंग सगळ्यांनी केली पण मी चिटिंग केली नाही, कारण मला त्या इन्स्पेक्टरनी सांगितलं होतं तुला जर आयुष्यामध्ये ग्रो करायचंय तर तुला चिटिंग थांबवावी लागणार. आणि नंतर बोलता बोलता एक गृहस्थ त्यांना असं म्हणतात की तुम्ही खरंच IPS बनण्यासाठी खरंच तुम्ही तितके डिझर्विंग आहात का? तर ते डॉक्टर मनोज कुमार शर्मा म्हणतात हो मी डिझर्विंग आहे. मग ते समोरचे गृहस्थ म्हणतात की प्रूव्ह इट. मग ते म्हणतात की ते खूप प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात पण ते काही ऍग्री करत नाही, ते गृहस्थ जे मधोमध बसलेले असतात. मग ते असं म्हणतात की तुम्ही साधा इंग्रजी तुम्हाला बोलता येत नाहीये, इंग्रजी बोलताना तुम्हाला अडखळताय, तुम्ही कसं कारभार चालवाल? कारण की IPS म्हटलं की खूप लेखी किंवा रिटर्न कम्युनिकेशनचा कारभार लागतो, तुम्ही ते कसं कराल? तर तितक्यात डॉक्टर मनोज कुमार शर्मा म्हणतात की नाही सर, इंग्रजी फक्त भाषा आहे. आणि त्यामध्ये ते गृहस्थ नाराज होतात आणि ते बोलतात की तुम्ही फक्त तुमची विकनेस लपवण्याचा प्रयत्न करताय आणि विकनेस लपवण्याची ही खूप चांगली टेक्निक आहे. तर त्यामध्ये कळत नाही डॉक्टर मनोज कुमार शर्मांना आणि त्यांना सांगतात की बाबा तुम्ही निघू शकता, आता या रूमला सोडू शकता, तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. तितक्यात मनोज कुमार शर्माला कळत नाही काय करायचंय, पण त्यांच्यासमोर एक ग्लास दिसतो पाण्याचा. तर ते विचारतात मॅम मी पाणी पिऊ शकतो का? तर मॅडम त्यांचा पाण्याचा ग्लास त्यांना देतात आणि ते बोलतात नाही मला फक्त स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पाहिजे. आता ते स्टीलचा ग्लास मागतात तेव्हा तो मधोमध बसलेले गृहस्थ आहे, इंटरव्ह्युअर आहे, ते खूप चिडतात. ते बोलतात की आता स्टीलचा ग्लास कुठून आणायचा, पाणी साफ आहे, ग्लास साफ आहे, पाणी पण तेच आहे, पिऊ शकता तुम्ही. तेवढ्यात मनोज कुमार शर्मा हे बोलतात की काय बोलतात की मी पण तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय सर, जर पाणी साफ आहे, ग्लासमध्ये आहे तर ते पिऊ शकतो. तर जर तुमची नियत साफ असेल, ऑफिसर साफ असेल, तर तुम्ही काय भाषा बोलताय इट डझंट मॅटर. आणि दॅट इज व्हॉट आय विल ऑलवेज टेलिंग माय स्टुडंट, इट डज नॉट मॅटर वेदर यू स्पीक फ्लुएंट इंग्लिश ऑर नॉट. तुम्ही जगामध्ये खूप चांगली इंग्लिश, तंतोतंत ग्रामर ओरिएंटेड इंग्लिश बोलताय की नाही, इट डज नॉट मॅटर. व्हॉट रिअली मॅटर्स तुमची संवाद शैली काय, तुम्ही तुमच्या मनातल्या भावना लोकांपर्यंत किती चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणाने पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, दॅट इज व्हॉट रिअली मॅटर्स व्हेन इट कम्स टू कम्युनिकेशन. अँड दिस इज द मोस्ट प्रेशियस precious scene which I've seen in last 10 years of my entire movie watching history. Okay, आय होप तुम्हाला 9वा पॉइंट कळाला असेल. आणि 10वा पॉइंट आहे आणि महत्वाचा पॉइंट आहे जो मला असं वाटतं की या पूर्ण पिक्चरचा एक गाभा आहे. बघा लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला यश मिळालं पाहिजे, पण खरंच सांगू का, आपल्याला ते यश का मिळत नाही माहितीये का? कुठेतरी आपलं पर्पस, उद्दिष्ट आपलं कमी असतं. जेव्हा शेवटच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारण्यात येतं की जर तुम्ही या इंटरव्ह्यूमध्ये फेल झालात, तुम्हाला आम्ही सिलेक्ट केलं नाही, तर तुम्ही काय कराल? तर तो म्हणतो कुछ नहीं, मैं मेरे गांव में जाऊंगा, टीचर बनूंगा, लोगों को सुधारने की कोशिश करूंगा. आणि त्याच्यावरती ते खरंच प्रभावित होतात. आणि ते त्यावेळेला मनोज कुमार शर्मा काय म्हणतात की मी IPS बनावं किंवा न बनावं, इट डझंट मॅटर टू मी. व्हॉट रिअली मॅटर की माझं पर्पज काय, माझं उद्दिष्ट काय, ते उद्दिष्ट घेऊन मला चालायचंय. जर IPS बनलं तर ते
मला उद्दिष्ट सोपं जाईल. जर IPS नाही म्हणलं तर थोडं डिफिकल्ट जाईल, पण ते उद्दिष्ट मी हासिल करणार. आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये पर्पस हासिल करतो ना मित्रांनो, वेन युअर वाय इज क्लिअर यू विल गेट द आन्सर अबाउट हाऊ. बरोबर, वाय इज क्लिअर देन यू विल बी एबल टू गेट आन्सर अबाउट हाऊ. राईट. सो वाय इज नॉट इम्पॉर्टंट. Right? Why is important? How is not important? This is something which I have learned from this entire movie. Okay? या 10 गोष्टी होत्या मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला रिव्हिजन करतो. It does not matter what your background is. Second, one dream fail, see a bigger dream. Third, always believe on people. Fourth, believe in working hard. Fifth, stand out for what is right. Sixth, work in isolation when it is needed. Seventh, do anything for your loved ones. 8, never give up on your hopes. 9th, communication is more important than language. आणि 10वी गोष्ट ती महत्वाची म्हणजे why is important than how. या 10 गोष्टी मित्रांनो मी 12वी फेल 12th फेल या मूवी मधनं शिकलेलो आहे. तुम्ही जर आतापर्यंत हा मूवी बघितला नसेल तर मी तुम्हाला विनंती करेल, कृपया हा मूवी बघा, कारण हा मूवी तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक मूवी 2008 साली आला होता, त्या मूवीने अक्षरशः माझं आयुष्य बदललं. त्या मूवीचं नाव आहे 3 इडियट्स. तुम्हाला जर वाटत असेल की मी तुम्हाला 3 इडियट्स बद्दल असाच एखादा पूर्ण मी काय शिकलो 3 इडियट्स मधनं सांगावं, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये 3 इडियट्स म्हणून टाईप करा. मी नक्की ते सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण 3 इडियट्स, 12th फेल ह्या खूप जवळच्या विषय आहेत. मूवी माझ्या मनाच्या खूप जवळच्या आहेत. आणि तुम्हाला आजच्या या पूर्ण व्हिडिओज मधनं तुम्हाला अशी कोणती गोष्ट अशी वाटते जी मी मिस केली आहे किंवा मी कव्हर केलेली नाहीये, ते देखील सांगायला प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटायला खूप उत्सुक आहे. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल, बिंदास जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्या सेवेसाठी घेऊन येतोय. तुर्तास तुमची रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.